संदीप कांबळे बुलेटिनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या बुलेटिनच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ते लक्षात येईलच तुमच्या. तत्पूर्वी संदीप कांबळे बुलेटिनला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन बुलेटिनच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण माहिती देत असतो. हे पहा, महाराष्ट्र शासन ग्रामविकास सोबतच कालचं हे पत्र आहे 30 जुलै. आणि प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, सचिव सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालय, मुख्य कार्यकारी अधिकारी सगळे जिल्हा परिषद VCच्या द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व VCद्वारे, सोबतच शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक, हे मागासवर्गीय कक्ष आयोगाचे सहाय्यक आयुक्त आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक सोलापूर, सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा वित्त विभागानं शिक्षक भरतीच्या 80% पद भरतीला मान्यता दिली, त्यापैकी 70% पद भरतीची जी काही जाहिरात आहे ते प्रसिद्ध झालेली. त्याला कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे काही सोलापूरमध्ये रोस्टरची अनियमितता होती, संबंधित बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये जे काही रोस्टरमध्ये अनियमितता आढळून आली, त्या अनुषंगाने ती जी काही हिवाळी अधिवेशनामध्ये बैठक पार पडली. अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावर एक समिती गठीत करण्यात आली. ते समितीचं काम जे आहे ते सुरू झालं. त्यानंतर जे कालचं पावसाळी अधिवेशन झालं, त्या संदर्भातच जे काही आपले कार्यसम्राट गोपीचंद पडळकर साहेब, आमदार, विधान परिषद सदस्य यांनी तो विषय लावून धरला. त्यासोबतच बऱ्याच विधान परिषद सदस्यांनी हा विषयसुद्धा लावून धरला होता. त्या अनुषंगाने विधान परिषद अधिनियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास सूचना क्रमांक 29/24 ही जी सूचना होती 29/24ची, त्यानुसार ती जो विषय होता आणि तेव्हा त्या अनुषंगाने जे काही उत्तर देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने ही बैठक आहे. महोदय या ठिकाणी दाखवते आपल्याला की सूचना क्रमांक 29/24 वरील चर्चेदरम्यान संबंधित विधान परिषद सदस्यांनी केलेल्या विनंती अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीच्या अनुषंगाने बैठकी आश्वासन दिलेलं होतं. त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे तर माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, हे बघा दिसत असेल तुम्हाला, बुधवारी सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. आणि मित्रांनो, या बैठकीमध्ये जर सकारात्मक निर्णय झाला, कारण या ठिकाणी सगळे CEO आहेत, सगळे शिक्षणाधिकारी आहेत त्या बैठकीला उपस्थित, आणि या ठिकाणी सोलापूरची पण त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी उपस्थित आहेत. मावकचे सुद्धा त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त उपस्थित आहेत. मित्रांनो, ही जर बैठक यशस्वी पार पडली, तुम्हाला सांगतो अजून यांच्यामध्ये कोण कोण आहे तुमच्या लक्षात आलं असेल बघून. या बैठकीमध्ये हे पहा, ग्रामविकास खाजगी सचिव, प्रधान सचिव ग्रामविकास यांचे शिवसहाय्यक, संचालक माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबई, या बैठकीला हे सुद्धा लोक सगळे उपस्थित आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर मित्रांनो, हे जे पत्र आहे ते पत्र हे पहा दिसत असेल तुम्हाला, कक्ष अधिकारी या अधिकाऱ्यांच्या सहीनिशी ही पत्र आहे. तर मित्रांनो, ही जर बैठक यशस्वी झाली तर तुम्ही म्हणताय ना की सर 10% जागा कधी येतील, अपात्र गैरहजर जागा कधी येतील. मित्रांनो, ही बैठक जर आज यशस्वी झाली तर ह्या जागा येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. या बैठकीमध्ये सकारात्मक जर निर्णय झाला तर पुढील जे काही 10% जागा आहेत, गैरहजर अपात्र जागा आहेत, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील सूचना दिल्याच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. 20 दिवसात, 25 दिवसात, 30 दिवसात, एका महिन्यात, 2 आठवड्यात सुद्धा त्या जाहिराती येण्याची दाट शक्यता असू शकते. मात्र याच्यावर तो तोडगा निघावा लागेल. म्हणजे
ही बैठक किती महत्त्वपूर्ण आहे तुमच्या लक्षात येईल. आजपर्यंत तुम्ही म्हणत होता सर 10% जागा कधी येतील त्याच्यासाठी कार्यवाही करा किंवा त्याच्यासाठी पाठपुरावा करा. मी तुम्हाला वारंवार सांगलो की तो विषय जो आहे तो धोरणात्मक निर्णय आहे. त्यावर जो काही धोरण असते मंत्रालयामध्ये ठरलेलं संबंधित मंत्र्यांच्या उपस्थित, तर त्याच्यावर धोरणात्मक निर्णय होणं अपेक्षित असते. आणि आज जर त्याच्यावर निर्णय झाला तर पुढील कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर या जाहिराती येतील. जाहिराती आल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया ही तुम्हाला माहिती आहे. जरी आचारसंहिता असली तर तुम्हाला माहिती आहे एकदा जाहिराती आल्या, निवडणुकांची आचारसंहिता जर लागू राहिली तर निवडणूक आयोगाकडून आपण परवानगी घेत असतो. कारण आत्तापर्यंत शिक्षक भरतीमध्ये अशाच आचारसंहिता लागल्या तरी आपण परवानगी घेतलेली होती. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेऊन ती पदभरतीला सुरुवात केली होती. फक्त नियुक्त्या देता येत नाहीत. त्यामुळं पदभरतीला काहीच अडचण येत नाही. सगळ्यात महत्त्वाची अडचण हीच आहे आणि यावर निकाल लागणं खूप महत्त्वाचं आहे. यावर समितीसुद्धा गठीत केली होती. समितीसुद्धा काम करत आहे. त्यामुळं मित्रांनो, आजची बैठक ही इतकी महत्त्वाची आहे की पुढील जे काही जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. जर ही बैठक यशस्वी नाही झाली आणि याला जर वेळ लागला, पुढे जर गेली, तर मित्रांनो या ज्या 10% जागा आहेत त्या 10% जागेला विलंब जर झाला तर तुम्हाला या जागा सेकंड टेटच्या मार्कावर होताना दिसणार नाहीत. कारण डिसेंबरमध्ये टेट होणार आहे, थर्ड टेट. आणि नियम असा आहे की जाहिरात अगोदर येईपर्यंत त्याच अगोदरच्या टेटवर जी काही ही आहेत पदभरती आहे ती केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र जर समजा तोपर्यंत थर्ड टेट झाली तर या जागासुद्धा जर दुर्दैवानं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय नाही झाला, याला डिले झाला, तर ते थर्ड टेट झाल्याच्या नंतर मग कदाचित होऊ शकते तिकडीसुद्धा तेच पदं त्या वर्ग होऊ शकतात. त्यामुळं थर्ड टेट होण्याच्या अगोदर हे जाहिराती येणं खूप महत्त्वाचं आहे. तरच सेकंड टेटवर ही पदभरती पूर्ण होईल मित्रांनो. म्हणून आज प्रार्थना करा की ही बैठक जी आहे ती पूर्णपणे सकारात्मक व्हावं, यावर तोडगा निघावा. आणि मला पण विश्वास आहे यावर पूर्णपणे सकारात्मक बैठक होईल आणि तोडगा निघेल. कारण लवकरच विधानसभा निवडणुका असल्यामुळं हे सगळे प्रकरणं निकाली निघणार आहेत आणि त्यावर तोडगा निघणार आहे. यापेक्षा अधिक याकडं आपल्या सगळ्यांच्या नजर आहे तर बैठकीत काय होईल आपलं पण याकडं लक्ष आहे. जे काही घडेल ते तुम्हाला सायंकाळी मी बैठकीच्या नंतर अपडेट करणारच आहे. तुर्तास आताच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.